नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिर्के। आज आपण क्लास 9 यासाठी पोएम पाहणार आहोत। या पोएमचं नाव आहे वॉक अ लिटल स्लोअर। तर ही जी पोएम आहे, ह्या पोएमची इंग्लिश वर्कशॉप हे आज आपण लर्न करणार आहोत। तर इंग्लिश वर्कशॉप त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे की रीड दिस पोएम। ही पोएम तुम्ही रीड करायची। क्वेश्चन नंबर सेकंड, पुट द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स। या ठिकाणी काही ब्लँक्स दिलेले आहेत, त्या आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे आहे। तर फर्स्ट आहे द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश। तर या ठिकाणी पहिल्या डॅशमध्ये चाइल्ड आणि दुसऱ्या डॅशमध्ये फादर। त्यानंतर सेकंड आहे द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग। तर पहिली जी रिकामी जागा आहे तिथं आहे फादर आणि सेकंड आहे चाइल्ड। थर्ड आहे समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर। या ठिकाणी चाइल्ड ही रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी चाइल्ड आहे हे वर्ड फिलअप केलं आहे आणि या ठिकाणी ही रिकामी जागा आहे तिथं आहे फादर हे वर्ड फिलअप करायचं आहे। त्यानंतर डी द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर। या ठिकाणी इथं रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी चाइल्ड हा वर्ड फिलअप करायचा आणि सेकंड जी जागा रिकामी आहे त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे फादर। तर अशा प्रकारे या ठिकाणी जे प्रॉपर ब्लँक्स आहे त्या ठिकाणी ही वर्ड या ठिकाणी फिलअप करायची, जी आपण या पोएममध्ये शिकलेलो आहे। त्या पोएमवरून आपल्याला हे सगळे वर्ड्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। या ठिकाणी आपल्याला ह्या रायमिंग वर्ड्स या पोएममधून आपल्याला फाइंड आउट करायचे। तर रायमिंग वर्ड्स कोणकोणते? तर स्मॉल फॉल, ज्या वर्डचा उच्चार शेवटचं जे अक्षर असतं आणि या शेवटचं जे अक्षर आहे या दोघांचे उच्चार प्रोनाऊन्सिएशन सेम टू सेम असतात, त्याला रायमिंग वर्ड्स असे म्हणतात। मग स्मॉल फॉल ल ल हे जे वर्ड आहे त्याचा उच्चार या ठिकाणी सेम येतो। त्यानंतर सी मी, बी मी, ट्रू यू, अशा प्रकारे हे आहे रायमिंग वर्ड्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड। या ठिकाणी काही शब्द दिलेले आणि त्या शब्दाशी रिलेटेड असे शब्द हे आपल्याला फाइंड आउट करायचे। मग त्यांनी दिलेलं आहे एक्झाम्पल म्हणून डॅडी फादर, तर त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे चाइल्ड। फॉलो या शब्दाशी रिलेटेड शब्द आहे लीड। टीचर या शब्दाशी रिलेटेड शब्द आहे स्टुडंट। डॉक्टर याच्याशी रिलेटेड वर्ड आहे पेशंट। गिव या वर्डशी रिलेटेड वर्ड आहे टेक आणि ओनर या वर्डशी रिलेटेड वर्ड आहे सर्वंट। अशा प्रकारे हे रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर। या पोएममध्ये जो लहान मुलगा आहे चाइल्ड आहे तो आपल्या वडिलांना म्हणत आहे की या ठिकाणी तुम्ही हळूवार चाला। हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर ॲक्शन बेटर। त्याचे वडील जी जी ॲक्शन करतात ती ॲक्शन तो जो चाइल्ड आहे त्या ठिकाणी ती पाहतो आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो। द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे, आणि तो तशीच ॲक्शन करण्याचा प्रयत्न करतो, बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड्स नीड। आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्याच्या मुलाने सांगितलं की तुम्ही खूप फास्ट चालतात, तुमच्या ह्या ॲक्शन खूप फास्ट आहेत, तर त्या तुम्ही हळूवार करा म्हणजे मला त्या समजण्यासाठी इझी जातील। व्हॉट इज इम्प्लाइड द फॉलोइंग लाईन्स। तर या लाईन्समध्ये आपल्याला या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी या लाईन्समध्ये सांगण्यात आलेलं आहे की फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे सम टाईम युअर स्टेप आर फास्ट। तर तुमची जी स्टेप आहे ती फास्ट आहे। मग त्यावेळेस तो जो मुलगा आहे त्यावर रिप्लाय देतो फॉर द चाइल्ड टू फॉलो देम प्रॉपरली। तो मुलगा त्या ठिकाणी आपल्या वडिलांची जी फास्टची स्टेप आहे ती त्या ठिकाणी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो अगदी योग्य प्रकारे। सम टाईम युअर स्टेप आर हार्ड टू सी। परंतु त्यावेळेस मात्र त्या स्टेप त्याला कशा वाटतात? हार्ड वाटतात, कठीण वाटतात। मग त्यावेळेस तो मुलगा म्हणतो द चाइल्ड कॅनॉट अंडरस्टँड ऑब्झर्व अँड ॲक्ट अकॉर्डिंग। तुमच्या ह्या ज्या स्टेप आहे या खूप हार्ड आहे आणि त्या मला समजण्यास, निरीक्षण करण्यास आणि पुन्हा तीच ॲक्शन करण्यास मला थोडं अवघड जात आहे। आय वूड
आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मी या ठिकाणी अगदी योग्य प्रकारे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. द चाइल्ड हू इज ग्रोन अप. या सगळ्या ॲक्शन शिकून वडील जीही ॲक्शन करतात, फादर जी ॲक्शन्स करतात ती ॲक्शन स्वतः मुलगा करतो आणि स्वतःचं ग्रोनअप म्हणजे विकास हा या ठिकाणी होत असतो. नाऊ वॉन्ट्स टू गाईड. त्या ठिकाणी त्याची वडील त्याला गाईड करतात. ही चाइल्ड डायरेक्टली इन द जर्नी ऑफ हिज लाईफ. आणि अशा प्रकारे आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो हळूहळू आपल्या वडिलांकडून शिकत असतो. अँड नाऊ दॅट आय वॉज ट्रू. आणि आता या ठिकाणी मी जे काही सांगत आहे म्हणजे वडील असतात ते सांगत आहे की जे सांगत आहे ते सगळं सत्य आहे. द ग्रोन अप चाइल्ड इज अ कॉन्फिडंट अबाउट हिज ओपिनियन जजमेंट अँड ॲक्शन इन हिज लाईफ. ही वॉज करेक्ट. तो जो मुलगा आहे त्या मुलाचं वडिलांचं प्रत्येक ॲक्शन या ठिकाणी ते करत असतात आणि त्याची ती सगळी ॲक्शन करून स्वतःमधला कॉन्फिडन्स हा त्या ठिकाणी वाढत असतो. त्याचप्रमाणे त्याचं ओपिनियन, त्याचं जजमेंट आणि त्याच्या ॲक्शन्स या डेली वर्क करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो प्रोग्रेस हा त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आता आपण हळूहळू आपल्या वडिलांसारखं घडत आहोत आणि त्या वडिलांसारख्याच सर्व ॲक्शन या ठिकाणी आपण करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.